शुभ सकाळ मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. थंबनेल बघून व्हिडिओचा तुम्हाला समजलं असेल की आजचा व्लॉग बनवण्याचं कारणसुद्धा काय आहे. वर्षाचा पहिला महिना आणि आज दिनांक 7. त्याच्यामुळे सर्वांनी ठरवलं होतं की वर्षाचा पहिला जो वेळ असेल म्हणजे फ्री टाईम आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्पेंड करू. तर डिसाईड करून एकविराईचं दर्शन ठरवण्यात आलं. सो आज आम्ही निघालोत एकविराईच्या दर्शनाला. सकाळचे वाजलेत 4. मी लिफ्टजवळ थांबलो. खाली प्रथम येतो आहे माझा मित्र आणि आम्ही स्टेशनला जाऊन एका फ्रेंडला पिकअप करणार आहोत. सो याच्यानंतर ब्लॉग स्टार्टच होईल, त्याच्यामुळे हा ब्लॉग पूर्ण पहा. एकविराईचं दर्शन पण घ्या आणि ब्लॉगला एन्जॉय करा. मी चाललो आता प्रथमला पिकअप करायला. प्रथम जस्ट आला आहे रिक्षा स्टँडला. सो आता मी चाललो आहे रिक्षा स्टँडला. एका हाताने गाडी चालवते आहे कारण ब्लॉगसुद्धा करायचं आहे. सो थोडीशी मेहनत. सकाळ सकाळ कोण नसे येते. सो आपण प्रथमला भेटून त्याला स्टेशनला घेऊन जाऊया. एका मित्राला पिकअप करूया पटकन. त्याच्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा. खूप मजा येणार आहे, खूप धमाल मस्ती होणार आहे. सो प्रथमसुद्धा आला. आज झगामगा आणि माझ्याकडे बघा अशी सवय प्रथमला आहे. तो नक्की आज तसाच झाला आहे. सो तो सुद्धा आला. त्याला मी पिकअप करून आता स्टेशनला जाणार. त्याच्यानंतर एका फ्रेंडला पिकअप करणार आहोत आम्ही. सो याच्यानंतरचा ब्लॉग थोडाफार सिनेमॅटिक सिनेमॅटिक अँगल्स देऊन तुम्हाला मी प्रमोट करेल. आमचं मालाड आहे त्याची खूप पाणी भरलेलं आहे. आता आम्ही चाललोय लोकांना वाचवायला आणि ती लोक सकाळ सकाळ आपली. सो जसं की मी तुम्हाला बोललो की प्रथम आणि मी एका फ्रेंडला भेटायला म्हणजे पिकअप करायला स्टेशनला जाणार आहोत. फायनली पोचलो आहोत आणि फ्रेंड जस्ट येत आहे. सो तिला पिकअप करून आम्ही जस्ट हा लेफ्ट आहे. ओके. आणि जस्ट आम्ही पोचलो. फ्रेंडला पिकअप करू आणि जस्ट आम्ही ब्लॉग स्टार्ट करू. त्याच्यामुळे या पुढचा ब्लॉग खूप धमाल मस्तीवाला होणार आहे. आमचा अजून एक फ्रेंड मिसिंग होणार आहे. त्याच्यामध्ये राज कदम अजून आला नाही आहे. सो त्याची पण येण्याची तयारी झाली आहे. तर जसं की मी तुम्हाला बोललो प्रथम आणि मी माझ्या एका फ्रेंडला पिकअप करणार. सो तीसुद्धा आली आहे. मी तुम्हाला दाखवेन की ते लोक दोघं बाहेर उभे आहेत. मी जस्ट कॅमेरा घ्यायला आलेलो आणि प्रथम आणि स्नेहलसुद्धा आलेली आहे. सो आम्ही याच्या पुढे आता आमची गाडी येईल थोड्या वेळातच. आणि आमची अशी मस्ती चालू आहे. थोड्याच वेळात राजसुद्धा येईल आणि आमच्यासोबत अजून एक पार्टी ॲड होणार म्हणजे अमय. एक लहान आहे आमच्यामध्ये, सर्वात लहान का अमय करून आहे. त्याला पण आम्ही घेऊन जाऊ.
मुसाफिर हो यार, ना घर ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई, हवा के परों पर मेरा आशियाना। मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। सो 2 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही खोपोलीला पोचलो आहे आणि याचा पुढचा प्रवास 30 मिनिटाचा असेल। आणि खोपोलीला आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो, सो थोडासा नाश्ता पाणी आणि आमचा हा पप्पू भाई अमय। सो आतापर्यंतची जर्नी खूप छान झाली, याच्या पुढची जर्नी पण छान होणार। सो याचा पुढचा व्लॉग पण मी तुम्हाला देईल, तोपर्यंत खोपोलीच्या लोकेशनमधला काहीतरी सिनेमॅटिक्स। Wow, very nice. Handsome girl Sahi. त्याला विचार ना पण तो फिरवणार पण ते किलोमीटर नाही जायचं. 5 रुपये का फेविक्विक? पुण्याला काय आहे, सारसबाग दगडूशेठचं फिक्स नको ठेवू, कारण पुण्यासाठी लॉकडाऊन लागले. इथे नेहलची चप्पल तुटली आहे, सो प्रथम दादा आमचा तिथे फेविक्विक लावून तिची मदत करतोय चिपकवायला। नकली चप्पल घेतली की अशीच होणार। त्यात आमची राजू दीदी, आमचे काय झोलर 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 आमचे ब्लॉग मध्ये असं टाकलं 60 रुपयावाली चैन। ये ठंडे ठंडे पानी से सुबह स्नान करो ना तो दिमाग तेज हो जाता है। कोशिश की है कभी? ऐसे तुम मिले हो, जैसे तुम मिले हो, जैसे तुम मिले हो, भीतर से हवा। खामोशियों में बोली तुम्हारी, धूप के किनारे
वाव, व्हेरी नाईस. सो फायनली आम्ही एक विराला विजिट झालो आहे आणि आता आम्ही चालतो इथे. माझ्यासोबत पप्पू आणि अमय आहे. एकंदरीत आम्ही तर 5-10 मिनटामध्ये मंदिरात दर्शनासाठी जाऊ आणि पाहू शकता की खूप सारे भाविक इथे येत असतात एकविरा आईच्या दर्शनासाठी. आणि फायनली आपण एकविरा आईच्या दरबारात आलेलो आहोत. आज थोडीशी गर्दी कमी आहे पण आहे, कारण उद्यापासून 2 दिवस लॉकडाऊन आहे. त्याच्यामुळे कोण बोलत तुम्हाला? कोणी किती वाटी फिरवतोय? ॲक्च्युली आहे रे. राज्यामध्ये सर्वांनी मंगळाला व्यवस्थित पालन करायचं आहे. काढून काय करणार? डोंगरावर पाऊल खुना गो आईचे डोंगरावर पाऊल खुना गो. डोंगरावर पाऊल खुना गो आईचे डोंगरावर पाऊल खुना गो.